मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे। मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचे, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सर्व वैद्य मरो अशा प्रकारे ते करतील। मी तसं करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही। हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे। फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा। तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे। मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं। तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहिलंच की आता राज्याचे अर्थमंत्री अथवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाहीये। त्यामुळेच एप्रिल महिन्याचा हप्ता लांबल्या कारणाने अनेक महिलांचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना खरंच बंद झाली का किंवा आम्हाला यापुढे पैसे येणार का नाही। तर याबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ही योजना बंद होणार नाही। यामध्ये अर्थसंकल्पामध्ये बजेट जे मांडलं आहे त्या बजेट अंतर्गत 1 वर्षासाठी लाडक्या बहिणींना पैसे देखील काढून ठेवले आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आता जमा होणार आहे। आता एप्रिल हप्त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे किंवा बँक खात्यावर लाडक्या बहिणींच्या पैसे कधीपासून जमा होतील तर 1-2 दिवसांमध्ये ही शक्यता दाट आहे। उद्या अथवा परवा दिवशीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, कारण सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की यामध्ये बोलण्यात आलं होतं की अक्षय तृतीये दिवशी लाडक्या बहिणींना पैसे दिले जातील, कारण अक्षय तृतीयेचा एक चांगला मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्ता दिवशीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा होतील। आता अक्षय तृतीया परवा दिवशीच आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर याची अपडेट मिळणार आहे। तुर्तास लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्याही महिलेला अजून जमा झालेला नाहीये। या हप्त्याचे वितरण कधीपर्यंत सुरू होईल किंवा कधीपर्यंत चालणार आहे याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या वतीने आज अपडेट मिळण्याची दाट शक्यता आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या देखील आम्ही फेसबुक असेल किंवा सर्व इंस्टाग्राम असेल सर्व सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेवून आहोत। त्यामुळेच जेव्हा याची अपडेट येणार आहे तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही अपडेट आपल्या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।